माझी स्क्रीन दिसतीये? हॅलो. हा दिसते सर. सो आपण मागच्या वेळेस जे हीट लोडचं आपण बघितलं होतं, त्यालाच आपण आता पुढे कंटिन्यू करणार आहे. मागच्या वेळेसचे कोणाला काही डाऊट आहे हीट लोड मध्ये? ओके. थोडस आपण रिवाइज करू. जसं मागच्या वेळेस सांगितलं होतं मी, आपण टिपिकल पीक लोड कंडिशन का सिलेक्ट करतो? 0.4 मीन कोइन्सिडन्स, 1%, 2% मीन कोइन्सिडन्स म्हणजे काय? कोणी सांगू शकेल? टिपिकल पीक लोड 0.4 मीन कोइन्सिडन्स, 1% मीन कोइन्सिडन्स, याच्यातला डिफरन्स किंवा काय आहे मीन कोइन्सिडन्स, कोणी सांगू शकेल का? ऋषिकेश, आनंद भालेराव, गुंजाळ साहेब, तुम्ही? chances of occurrence during the जे 65 days मध्ये समजा आपण जो पर्सेंटेज घेऊ ऑकरन्सचे, आपण इथे घेतलंय 0.04. हा, 0.4. हा, म्हणजे 365 दिवसा मल्टिप्लाय बाय हे जर केलं तर जे नंबर ऑफ डेज येतील, दॅट विल बी द मॅक्सिमम चान्सेस ऑफ ऑकरन्स ऑफ दॅट पीक कंडिशन. बरोबर आहे. ऍक्च्युली आता ज्या आपण कंडिशनचा रेफरन्स घेतो, म्हणजे आपण त्यात 365 इंटू 24 अवर्स असं प्रत्येक अवरचा आपण रिडिंग्स घेतलेले असतात. तर त्या सगळ्या रिडिंग मध्ये जो काही मॅक्सिमम असेल त्याला टिपिकल पीक लोड म्हणतो. त्याच्यानंतर 0.4% जे चान्सेस आहेत, म्हणजे 365 इंटू 24 इंटू 0.4% आपण जर केलं तर तेवढेच फक्त चान्सेस, ते साधारण जे काही येतात तर तेवढाच फक्त चान्स आहे की त्या कंडिशनचा आपण जी हायेस्ट कंडिशन सिलेक्ट केलेली आहे त्याच्यावरती जाईल. म्हणजे जर मी आता इथे जर टिपिकल पीक लोड कंडिशन माझी समर मध्ये ड्राय बल्ब 110 येते, तर 0.4 मीन कोइन्सिडन्सला 108 येते, म्हणजे 108च्या वरती बाहेरची कंडिशन जाण्याचे चान्सेस जे आहेत ते 0.4% आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पीपल पोझिशन जे आहे ते सांगितलं होतं मी. मिनिमम पर्सेंटेज ऑफ ड्युमिडिफाईड एअर हे मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघूत म्हणून. आणि त्याच्यानंतर मग आपण RDS वरती आलो होतो, रूम डेटा शीट. रूम डेटा शीट मध्ये आपण जो काही आपला डेटा आहे, सिस्टीम नंबर, रूम नंबर, रूमचं नाव, त्याचे जे काही डायमेन्शन्स आहेत, लेंथ, विड्थ, एरिया, हाईट, त्या रूमला लागणारी कंडिशन, टेम्परेचर RH, त्याच्यानंतर ऑक्युपन्सी त्या रूम मध्ये किती असेल ती,
त्याच्यात त्या रूममध्ये किती इक्विपमेंट लोड आहे, त्या इक्विपमेंट लोडला आपण डायव्हर्सिटी किती कन्सिडर करतोय. त्याच्यानंतर मिनिमम फ्रेश एअर ACPH मध्ये स्क्वेअर फीट पर फ्रेश एअर पर स्क्वेअर फीट मध्ये, CFM मध्ये, त्याच्यानंतर मिनिमम एअर चेंजेस पर आवर, त्या रूम मध्ये किती वेळा एअर सर्क्युलेट करायची एका तासात, ते आपण इथे घेतोय. त्या रूमचा क्लास, रूम जर आपण प्रेशराईज करणार असेल क्लीन रूम साठी, तर ती प्रेशरायझेशन किती प्रेशराईज करणार आहे ते. ती रूम आपण जर 100% एक्झॉस्ट घेणार आहे तर ते आपण ह्याच्यात टाकतो. म्हणजे 100% एक्झॉस्ट कशासाठी, काही वेळा आपल्याला रिसर्क्युलेशन काय करायचं असतं, काही वेळा वन्स थ्रू करायचं असतं. जसं वॉश एरिया असेल किंवा किचन असेल, किचन मध्ये आपण रिसर्क्युलेशन जर केलं तर आपण जी किचन मधून हीट घेऊन येणार आहे, जी एअर बाहेर येणार आहे सिस्टीमला आपल्या, ती एअर बाहेरच्या आउटसाइड कंडिशन पेक्षा जास्त टेम्परेचरची असू शकते. त्याच्यामुळे आपण किचन मध्ये 100% एक्झॉस्ट घेतो. किंवा वॉशरूम मध्ये, वॉशरूम मधून ज्या वेळेस एअर परत सिस्टीम मध्ये येईल त्यावेळेस त्याच्यामध्ये जे काही मॉइश्चरचं कंटेंट आहे ते खूप वाढलेलं असेल, ज्याला आपण कूल करून किंवा परत प्रोसेस करण्यापेक्षा बाहेरची एअर, फ्रेश एअर जी आहे त्याला प्रोसेस करणं सोपं असतं, म्हणून आपण तिथं 100% एक्झॉस्ट घेतो. त्याच्यानंतर त्याच्यात काही इक्विपमेंट असतील त्याला एक्झॉस्ट लावलेले असतील. समजा किचन आहे, किचन मध्ये एक्झॉस्ट असतो, किंवा बाकी कोणत्या अजून प्रोसेस आहेत त्या प्रोसेसच्या इक्विपमेंट्सला एक्झॉस्ट असतात, तर ते एक्झॉस्ट आपण तिथे मेन्शन करतो. त्याच्यानंतर फॅन स्टॅटिक माहिती कोणाला, कोणी सांगू शकेल फॅन स्टॅटिक काय आणि कसं कॅल्क्युलेट करतात? झालंय का आपलं? फॅन स्टॅटिक प्रेशर आहे सर. हा हा, स्टॅटिक प्रेशर फॅनचं ना, आउटपुटचं, त्याच्या डिस्चार्जचं. हो, फॅनला आपण जे फॅन डिझाईन करताना किंवा फॅन सिलेक्ट हो, करताना जे कन्सिडर करतो फॅन स्टॅटिक. कन्सिडर करतो आपण ते. हो, हो, त्याच्यावरती काही झालंय? थोडा भाग झालाय ना सर आपला, गेल्या का किंवा त्याच्या ह्याच्यात झालेला आहे एकदा आपला. ओके. त्याची BHP कशी काढायची वगैरे हा भाग झालेला आहे आपला. ती BHP काढायचं म्हणजे फॅनची कॅपॅसिटी, म्हणजे पॉवर किंवा जी आपण हो, हो, सिलेक्ट करणार आहे हो, त्याचं झालेलं आहे. हो, हो, पण हो. फॅनचं स्टॅटिकचं नाही झालेलं ना. नाही, स्टॅटिक प्रेशर कसं मोजायचं हे नाही झालेलं आहे. ओके, ठीक आहे. आता आपण फॅनचं स्टॅटिक ज्यावेळेस कन्सिडर करतो, आता ज्यावेळेस आपण स्प्लिट AC किंवा बाकी कॅसेट युनिट या गोष्टींसाठी जातो, तर कंपनीने ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं असतं आणि त्याच्यानुसार त्याला स्टॅटिक दिलेलं असतं. ठीक आहे. डक्टेबल युनिट्सला आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस डक्टेबल युनिट्सला आपण 7 mm वॉटर कॉलमचं किंवा 10 mm किंवा 15 mm वॉटर कॉलम पर्यंत डक्टेबल एसीजला स्टॅटिक दिलेलं असतं. आता ते कॅल्क्युलेट कसं करतात? आता स्टॅटिक प्रेशर कशासाठी कॅल्क्युलेट करायचंय, कोणी सांगू शकेल का? आपल्याला एखादी रूम जर प्रेशराईज ठेवायची असेल, हा, किंवा आपली जी हवा आहे फॅन पासून तिचा फ्लो किती दूर जायला हवा आहे, हा, असं काहीतरी असावं त्याचं त्या ह्याच्यामध्ये. येस, बरोबर आहे सर. आता किती दूर जायला पाहिजे याच्यात काय प्रॉब्लेम काय असतो, की त्याला मध्ये येणारे अडथळे, म्हणजे ज्यावेळेस त्या हवेला जास्त दूर आपल्याला ढकलायचंय तेव्हा त्याला तेवढा जास्त समोरून काय म्हणता येईल आपल्याला, समोरून अपोजिशन येईल. अपोजिट मध्ये डायरेक्शन मध्ये रोध येईल त्याला. ठीक आहे. तर ते जे काही डिस्ट्रॅक्शन्स आहेत त्याला येणारे ते कमी करण्यासाठी आपण फॅन स्टॅटिक वाढवतो. म्हणजे आपण जेवढं जास्त जोर लावून म्हणतोय मी, जास्त जोर लावून हवा फेकणार तेवढी ती जास्त पुढे जाणार. आपण 100 CFM ची हवा समजा 5 स्टॅटिक प्रेशरनी फेकली आणि तीच 100 CFM ची हवा आपण 100 स्टॅटिक प्रेशर लावून फेकली तर ती जास्त दूर जाणार आहे. म्हणजे त्याला जे अडथळे ते जास्तीत जास्त तो कमी करणार आहे. ठीक आहे. तर आता अडथळे काय काय असतात, ज्यावेळेस आपण हवा रूम मध्ये सोडायची असते त्यावेळेस अडथळे काय काय येऊ शकतात? आपले काही फिल्टर्स लागले असतील त्या ठिकाणी, बरोबर आहे. काय मायक्रो किंवा असे विविध प्रकारचे फिल्टर्स लागलेले राहू शकतात. येस सर.
त्याच्यानंतर काही म्हणजे फर्निचर किंवा असं काही राहू शकतं जिथे आपल्याला हवा पोचवायची आहे. हा त्या ह्याच्यामध्ये काही फिजिकल अडथळे पण राहू शकतात. ठीक आहे. फर्निचर वगैरे हा रूम मध्ये एअर गेल्यानंतरचा पार्ट येतो. त्याच्यामुळे ते बरं, ओके. आतला हा आपल्या डक्ट्स मधले बेंड्स आहेत सर. मग डक्ट्स मधलं आपण म्हटलं तर बेंड्स येतील आपल्या डक्ट्स मधले. बरोबर आहे. हो. किंवा मग आपण कंट्रोल करण्यासाठी, फ्लो कंट्रोल करण्यासाठी आपण काही डॅम्पर लावले असतील आहे. येस, तर बरोबर आहे तो सर. डॅम्पर पण त्याला अपोजिशन देईल आहे. हो. त्याच्यानंतर त्याचे जे आपण AHU मध्ये कॉइल्स लावणार आहे, चिल वॉटर कॉइल असणार आहे, हॉट वॉटर कॉइल असणार आहे. हे सुद्धा त्याला हो, हो. अपोज अडथळे देतील, अपोज येस. करतील. त्याच्यानंतर फॅन इटसेल्फ त्याचे काही हे असतात. त्याच्यामुळे सुद्धा 1-2 स्टॅटिक प्रेशर कमी होत असतो. फॅनच्या स्वतःच्या ह्याच्यामुळे सुद्धा. ठीक आहे. मग आता हे कॅल्क्युलेट करताना कसं कॅल्क्युलेट करतात? नॉर्मली समजा आता एखादा क्लीन रूम आपण डिझाइन करत असेल, तर क्लीन रूम मध्ये आपल्याला फिल्ट्रेशन जे येतं ते प्री फिल्टर येतो. समजा 10 मायक्रॉनचा फिल्टर आहे. तो येतो. त्याला 5 स्टॅटिक प्रेशरचा डिफरन्स असू शकतो. म्हणजे 5 स्टॅटिक प्रेशरचा ड्रॉप असू शकतो. त्याच्यानंतर फाईन फिल्टर येतो. त्याला 10 ते 15 स्टॅटिक प्रेशरचा ड्रॉप येतो. फाईन फिल्टर नंतर हेपा फिल्टर्स तुम्ही ऐकले असतील. हेपा फिल्टर्सला साधारण 30, 35, 40 एवढा प्रेशर ड्रॉप येतो. आता हेपा फिल्टर जो आहे तो स्टँडर्ड जो आहे तो 35, 40, 45 पर्यंत मॅक्स डिझाइन असतो. हे त्याच्यापेक्षा सर जास्त 40 म्हणजे काय मिलीमीटर ऑफ वॉटर कॉलम आहे का? हा मिलीमीटर ऑफ वॉटर कॉलम. आपण हे जे काही प्रेशर ड्रॉप बोलतोय आता ते सगळं मिलीमीटर ऑफ वॉटर कॉलम मध्ये बोलतोय. सर 10 मायक्रॉनचा फिल्टर हा प्री फिल्टर म्हणतो का आपण त्याला? हो, प्री फिल्टर म्हणतो. आणि तुम्ही जो हा सांगितला फाईन फिल्टर, हा तो किती मायक्रॉनचा असतो? 3 मायक्रॉनचा. 3 मायक्रॉनचा. हो, आणि हेपा फिल्टर 0.3 मायक्रॉनचा. 0.3 मायक्रॉनचा. ओके सर. आता हे जे मी सांगतोय हे 3 मायक्रॉन, 10 मायक्रॉन, 5 मायक्रॉन किंवा 0.3 मायक्रॉन, तर फिल्टर फक्त ह्याच्यासाठी रिस्ट्रिक्टेड नसतात. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस मी 0.3 मायक्रॉनचा फिल्टर म्हणतो, तर त्याच्यापेक्षा जास्त साईजचे पार्टिकल त्यांनी सगळे त्या फिल्टर अडकवलं. मधून रिमूव्ह झाले पाहिजे किंवा फिल्टरच्या तिथे रिस्ट्रिक्ट झाले पाहिजे असं कन्सिडर असतं. पण ते सगळेच रिस्ट्रिक्ट होतातच असं नाही. मग त्या 0.3 मायक्रॉन पेक्षा जास्त साईजचे किती रिस्ट्रिक्ट होतील त्याच्यानुसार फिल्टरला आपण क्लास डिफाईन केलेले असतात. ओके. ठीक आहे. मग 0.3 मायक्रॉनच्या फिल्टर मधून 0.5 मायक्रॉनचे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त साईजचे पार्टिकल सुद्धा जाऊ शकतात. पण ते किती जातील त्याला रिस्ट्रिक्शन आहे. मग ज्यावेळेस आपण म्हणतो 0.3 मायक्रॉन फिल्टर किंवा 5 मायक्रॉन किंवा 10 मायक्रॉन फिल्टर, तर हे ऍक्च्युअली टेक्निकल वर्ड्स नाही झाले त्याच्यासाठी. ओके. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण जे काही युरोपियन स्टँडर्ड्स आहेत, EU म्हणून EU4, EU3, EU5, EU10, EU13 किंवा H13 आपण ज्याला म्हणतो हेपा 13. तर हे स्टँडर्ड त्याच्यासाठी प्रॉपर प्रॉपर टेक्निकल वर्ड्स आहेत. ओके. ठीक आहे. तर परत आपण आपल्या विषयावर येऊ. तर ह्या फिल्टर्सला एवढा ड्रॉप असतो. कूलिंग कॉइल ज्यावेळेस आपण 6 रो डीप म्हणतो त्यावेळेस तिथे 30 mm चा तिथे ड्रॉप असतो. जर तो समजा 8 रो डीप कॉइल झाली, तर तो 30 mm चा 40-45 mm ड्रॉप तिथे येऊ शकतो. हॉट वॉटर कॉइल आहे त्याला 10 to 15 mm चा ड्रॉप असतो. तर हे सगळं आपण ज्यावेळेस टोटल करतो, त्या टोटल वरती आपण काही सेफ्टी फॅक्टर कन्सिडर करून फॅनचा स्टॅटिक जो आपण आहे तो कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. आता या सगळ्यामध्ये आपण डक्टचा सुद्धा कन्सिडर करतो. पण डक्टचा जो आहे तो आपण जो काही थंब रूल आहे त्याच्यानुसारच नॉर्मली सिलेक्ट केला जातो. कारण की पूर्ण तो सुरुवातीला आपण ज्यावेळेस BOQ तयार करत असतो, त्यावेळेस डक्टिंग वगैरे ड्रॉइंग झालेले नसतात. मग तो आपण थंब रूलनीच कन्सिडर करतो. मग थंब रूलनी किती कन्सिडर करायचा? तर ज्यावेळेस तुमचं सप्लाय आणि रिटर्न दोन्ही असे डक्ट आहे त्याच्यामध्ये तुमचे डिफ्युजर्स आहेत. त्यावेळेस तो 15 पास्कल आपण 15 mm ऑफ वॉटर कॉलम एवढा आपण कन्सिडर करतो. सप्लाय आणि रिटर्न डक्ट दोन्ही मिळून. ठीक आहे. आणि मग क्लीन रूमला नॉर्मली 120 to 150 mm ऑफ वॉटर
वॉटर कॉलम एवढा आपण त्याला फॅन स्टॅटिक कन्सिडर करतो. ड्रॉ थ्रू फ्लो थ्रू आपण मागच्या वेळेस सांगितलं होतं, कोणाच्या लक्षात आहे का? हो सर. सांगा ना सर. ड्रॉ थ्रू म्हणजे आपल्या कूलिंग कॉइलच्या पलीकडे आपला फॅन असेल आणि तो हवा सक्शन म्हणजे कूलिंग कॉइल फॅनच्या सक्शन साईडला असेल बरोबर आणि आहे. ब्लो थ्रू मध्ये कूलिंग कॉइल फॅनच्या डिस्चार्ज साईडला असेल. ब्लो थ्रू डिस्चार्ज साईडला नाही म्हणता येणार. ब्लो थ्रू म्हटल्यानंतर फॅन मधून हवा निघून ती कूलिंग कॉइल वर जाणार आहे हो आणि बरोबर कूलिंग कॉइल बरोबर. वरून मग ती रूम मध्ये हो येणार. येस. हो. त्याच्यानंतर आपण लाईट लोड कन्सिडर करतो. जर काही डिम्युडिफायर युनिट असतील त्याचा लोड कन्सिडर करतो. सर थोडा एक डाऊट होता मला आता. हा तुमची ही अगोदरची जी स्क्रीन आणली तुम्ही, जे सक्शन दिलेलं आहे, हा ब्लो ड्रॉ थ्रू ला सक्शन लिहिलेलं आहे आपण आता 100 हो आणि ब्लो थ्रू ला नाही आहे का, म्हणजे आपण ड्रॉ थ्रू वापरलाय म्हणून. ड्रॉ थ्रू वापरलाय म्हणून. बरोबर. ओके. पण मग असे दोन्ही फॅन असलेले असतं का कधी कॉम्बिनेशन? दोन्ही फॅन असलेले पण कॉम्बिनेशन असतात. ओके. काही ठिकाणी दोन डबल ब्लोअर लावले जातात. तर दोन्ही ओके कॉम्बिनेशन ओके. येऊ शकतात. ठीक आहे. इथपर्यंत कळलंय सगळं. आता आपण जे कॅल्क्युलेशन करतोय त्याच्यावरती जाऊ. ओके. आता ही एक आपण रूम कन्सिडर करू. आता ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेस आउटसाइडचे पॅरामीटर्स आपल्याला रिक्वायर्ड आहे. त्याच्यानंतर इनसाइडचे पॅरामीटर्स त्याला रिक्वायर्ड आहेत. तिथे काय ड्राय बल्ब टेम्परेचर असणार आहे, RH असणार आहे. ड्राय बल्ब आणि RH वरून आपण वेट बल्ब, ड्यू पॉइंट, ग्रेन्स पर पाऊंड, BTU हे सगळं कॅल्क्युलेट करू शकतोय. सगळ्यांना ते कॅल्क्युलेट करता येते? ते चार्ट वरून काढता येतं सर, तेच हो, ना? सायक्रोमेट्रिक चार्ट वरून आपल्याला चार्ट काढता येतं. वरून. येस. त्याच्यानंतर डेली रेंज ही आपण जी सिटी वाईज आहे ती तिथे कन्सिडर करतो. डेली रेंज म्हणजे पूर्ण दिवसात जो मिनिमम टेम्परेचर आणि मॅक्सिमम टेम्परेचर याच्यात किती किती डिफरन्स असू शकतो तो डेली रेंज. तो ड्राय बल्ब मधलाच ना सर? ड्राय बल्ब मधलाच. येस. त्याच्यानंतर टाइम ऑफ डे आपण आता जसं मगाशी सरांनी सुद्धा सांगितलं होतं की आपण जे कॅल्क्युलेशन करतो नॉर्मली 4 वाजताचे आपण कॅल्क्युलेशन करतो. 4 वाजताची जी कंडिशन आहे ती कन्सिडर करून आपण कॅल्क्युलेशन करतो. ठीक आहे. आता हीट रिकव्हरी मगाशी जसं विषय निघाला होता. तर हीट रिकव्हरीचा आपण पर्सेंटेज टाकतो आणि त्याच्यामुळे जो काही डिफरन्स येईल तो फ्रेश एअरच्या टेम्परेचर वरती जी आपण फ्रेश एअर एक कॅल्क्युलेशन मध्ये कन्सिडर करणार आहे त्याच्या टेम्परेचर वरती डिफरन्स येतो. त्याच्यामुळे हीट रिकव्हरी वेलचा तिथे रिकव्हरी पर्सेंटेज आपण कन्सिडर करतो. त्याच्यानंतर आपण फ्लोर एरिया टाकतो. फ्लोर एरिया घेतल्यानंतर फ्रेश एअर जे आहे फ्लोर एरिया घेतल्यानंतर रूमची हाईट आपण कन्सिडर करतो. त्याच्यावरून व्हॉल्यूम सगळ्यांना काढता येईल. त्याच्यानंतर आपण मिनिमम फ्रेश एअर सर्क्युलेशन जी आहे ती किती आहे एअर चेंजेस पर अवर. एअर चेंजेस पर अवर वरून आपल्याला CFM काढता येईल. हॅलो. हॅलो सर. हा ऋषिकेश किंवा अजून कोणी आन्सर देतंय का? काय सर मध्ये ऐकायला नाही आलेलं. म्हटलं आपण जे फ्रेश एअरची क्वांटिटी काढणार आहे CFM काढणार आहे हा हा. तर तो मिनिमम फ्रेश एअर सर्क्युलेशन वरून कसा काढतो ते सांगू शकाल का? आहे सर आपल्याला तो एक फॉर्म्युला आहे सर त्याचा. बरोबर आहे. तो एकदम आता असा पाठ नाही म्हणून मला शोधायला लागतोय.
तर ठीक आहे, मी एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. CFM म्हणजे काय? क्युबिक फीट पर मिनिट. ठीक आहे. आपल्याकडे क्युबिक फीट मध्ये व्हॉल्यूम आहे, हो. बरोबर. आता क्युबिक फीट पर मिनिट आणि हा फ्रेश एअर काय? एअर चेंजेस पर अवर. ठीक आहे. मग फीट इंटू एअर चेंजेस पर अवर, हे काय आलं आपलं? क्युबिक फीट पर अवर आलं. हा व्हॉल्यूम इंटू फ्रेश एअर सर्क्युलेशन, एअर चेंजेस पर अवर. आपण जर फीट क्यूब इंटू एसी एअर चेंजेस पर अवर हे जर केलं तर फीट क्यूब पर अवर येईल आपल्याला. मग त्याला पर मिनिट करायचं असेल तर डिवायडेड बाय 60 करणार आपण फक्त. ओके. हे बघा, इथे आपण घेतलेलं आहे. व्हॉल्यूम इंटू फ्रेश एअर एअर चेंजेस पर अवर डिवायडेड बाय 60. 60. ठीक आहे. आता मिनिमम फ्रेश एअर क्वांटिटी आपण काढली CFM मध्ये. त्याच्यानंतर आपण मिनिमम एअर चेंजेस आपण घेतलेले 10 ACPH. आता 10 ACPH वरून CFM काढता येईल का? उलट इक्वेशन टाकता येईल आपल्याला. बरोबर आहे. कसं टाकणार? एअर चेंजेस पर अवर हा, गुणिले व्हॉल्यूम भागिले 60 ना. बरोबर आहे. म्हणजे तो आपला येईल आता 2580 येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जे काही डोअर गॅप्स आहेत, रूम प्रेशरायझेशनचं आपण शिकलेलं नाही ना अजून. नाही. ठीक आहे, मी सांगून ठेवतो. आता ज्यावेळेस आपण क्लीन रूमचे कॅल्क्युलेशन करतो, तर क्लीन रूम एरिया राहण्यासाठी रिस्ट्रिक्शन्स काय असतात? समजा आता त्याच्यात क्लासिफिकेशन्स असतात. क्लास ए, क्लास बी, क्लास डी, क्लास सी, असे वेगवेगळे क्लासिफिकेशन्स असतात. क्लास ए म्हणजे क्लीनेस्ट एरिया असतो. क्लास बी म्हणजे त्याच्यापेक्षा कमी क्लीन. क्लास सी म्हणजे त्याच्यापेक्षा आणखीन कमी. क्लास डी म्हणजे आणखीन कमी क्लीन एरिया. आणि अनक्लासिफाईड, ज्याला आपण क्लासिफिकेशनच देऊ शकत नाही, असा अनक्लासिफाईड. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण एखादा समजा क्लास सी च्या एरियामध्ये आपण रिसर्क्युलेशन करत असेल, एखादा HU क्लास सी साठी सर्व करत असेल, तर तो जर क्लीन एरिया असेल तर त्याच्यात जी क्लास डी ची एअर आहे ती आली तर चालेल का आपल्याला? नाही चालणार ऑब्विसली, कारण क्लास डी ची जी एअर आहे ती क्लास सी च्या एअर पेक्षा जास्त घाण आहे. त्याच्यामुळे ती जर एअर इकडे आली क्लास सी च्या रूम मध्ये, तर ती क्लीनलीनेस क्लास जो आहे तो डिस्टर्ब करू शकते. मग आपण काय करतो? जो हायर क्लास आहे म्हणजे सी क्लास आणि डी क्लास, तर सी क्लासच्या रूमचं प्रेशर जास्त वाढवतो. रूमचं प्रेशर डी क्लास पेक्षा जास्त वाढवलं तर ऑटोमॅटिकच सी क्लास मधून डी क्लास मध्ये एअर जाईल आपली, डी क्लास मधून सी क्लास मध्ये येणार नाही. लक्षात येत आहे का? हो. ओके. तर हेच आपण ह्याच्यात वापरतो क्लीन रूमला. आणि जो प्रेशरचा डिफरन्स आपण ठेवतो तो पास्कल मध्ये ठेवतो. तो 0, 5 किंवा 10, 15, 20 पास्कल असा तो डिफरन्स आपण ठेवतो क्लासनुसार. ठीक आहे. आता ज्यावेळेस हायर क्लास आणि लोअर क्लास, हायर क्लास जास्त प्रेशराइज्ड आहे आणि लोअर क्लास कमी प्रेशराइज्ड आहे, तर हायर क्लास कडून लोअर क्लासला ज्यावेळेस डोअरच्या गॅप मधून एअर जाते तर त्याला एक्सफिल्ट्रेशन म्हणतात. हायर क्लास कडून लोअर क्लास कडे एअर चालली, तो एक्सफिल्ट्रेशन झाला. हायर क्लास साठी तो एक्सफिल्ट्रेशन म्हणजे सी क्लासची समजा एअरलॉक 1 आहे, तर एअरलॉक 1 साठी ते एक्सफिल्ट्रेशन झालं. आणि समजा कॉरिडॉर हा डी क्लासचा आहे, तर कॉरिडॉर साठी ते इन्फिल्ट्रेशन झालं. येतंय लक्षात? हो सर. बाकीच्यांना पण कळतंय का? बाकीच्यांच्या कोणाचाच आवाज येत नाहीये. ओके.
कळतंय. ओके. तर हे इन्फिल्ट्रेशन एक्सफिल्ट्रेशन डिफरन्स कळला आता. आता आपण पुढे जाऊ. आता एक्सपोज ग्लास त्याचं कॅल्क्युलेशन सरांनी शिकवलेले आहेत. CLTD हा जो आहे हा कसा काढायचा ते शिकवलेलं आहे. ठीक आहे. CLTD काढल्यानंतर एरिया इंटू CLTD इंटू यू फॅक्टर हे केल्यानंतर आपल्याला जो काही येणार आहे ते BTU पर आवर येणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण जे काही युनिट घेतले सगळे FPS मध्ये घेतलेले आहेत, म्हणजे एरिया स्क्वेअर फीट मध्ये. CLTD जो आहे तो FPS मध्ये घेतलाय. कोणी युनिट सांगू शकेल का? कशाचं सर युनिट? CLTD चं डिग्री फॅरनहाइट मध्ये. फक्त ठीक आहे, बरोबर. आणि यू फॅक्टरचं यू फॅक्टरचं मला वाटतं BTU पर अवर पर स्क्वेअर फूट पर डिग्री फॅरनहाइट. बरोबर आहे. ठीक आहे. तर त्याच्यावरून आपण हा BTU काढलेला आहे. आपण ज्यावेळेस आता कॅल्क्युलेशन करणार आहे, आता ही आपण जे काही कॅल्क्युलेट करतो आहे इथे, हे समर साठीची जी काही हीट आहे ती कॅल्क्युलेट करतोय. इथपर्यंत. मग त्याच्यामध्ये काय काय येतंय? एक्सपोज ग्लास येतोय. एक्सपोज ग्लासचा एरिया इंटू त्याचा CLTD इंटू यू फॅक्टर तो घेणार, त्याची टोटल करणार. त्याच्यानंतर रूफ किंवा सिलिंग ह्या दोन्हीपैकी एक असू शकतं. मग रूफचा एरिया इंटू त्याचा CLTD इंटू यू फॅक्टर. सेम आपण करणार आहे पार्टिशन साठी. आता ज्यावेळेस आपण पार्टिशन साठी करतो त्यावेळेस एरिया इंटू आउटसाइड एअर कंडिशन आपण कन्सिडर करतो. आउटसाइड एअर कंडिशन जी आहे तो डिफरन्स आपण घेतो. म्हणजे आता तुम्ही इथे बघत असाल 38.34 हा जो आहे तो समर मधला ड्राय बल्बचा डिफरन्स आहे. ठीक आहे. तर पार्टिशनचा आपण ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करतो तर त्यावेळेस आपण समरचा ड्राय बल्बचा, समरच्या वेळेस समरचा, मॉन्सूनच्या वेळेस मॉन्सून, विंटरच्या वेळेस विंटरचा. तर हा डिफरन्स आपण घेतो. डिफरन्स इंटू त्या वॉलचा एरिया म्हणजे हाईट इंटू विड्थ किंवा हाईट इंटू लेंथ जो असेल तो, आणि इंटू यू फॅक्टर म्हणजे त्या वॉलचा जो यू फॅक्टर असेल तो, त्याच्याने आपण कॅल्क्युलेट करणार आहे. सेम आपण फ्लोअर साठी सिलिंग साठी घेणार आहे. सर आपण आता जे गणित केलं होतं सरांनी घेतलं होतं हा, त्याच्यात पार्टिशन साठी आउटसाइड -5 असं घेतलं होतं. -5 असं घेतलं होतं. आता ज्यावेळेस आपण आउटसाइड कंडिशन घेतो त्यावेळेस दोन प्रकार येतात त्यात. ठीक आहे. समजा आता आपल्या दोन ऍडजसंट रूम आहेत. ठीक आहे. ए रूम आहे आणि बी रूम आहे. ए रूम आपण ए रूमला आपण कुलिंग करतोय आणि बी रूम याला कुलिंग नाही करत आहे, ती फक्त तशीच स्टॅटिक आहे. ठीक आहे. त्याच्यात कुलिंग नाहीये किंवा व्हेंटिलेशन नाहीये, काहीच नाहीये. तर त्यावेळेस आपण कन्सिडर करताना आउटसाइड -5 कन्सिडर करतो. बर. ठीक आहे. पण समजा बी जी रूम आहे त्याला आपण व्हेंटिलेशन सिस्टीम्स लावलेले आहेत. ओके. व्हेंटिलेशन सिस्टीम ज्यावेळेस आपण लावतो तर त्यावेळेस आपण फक्त व्हेंटिलेशन लावतो, त्यावेळेस पूर्णच्या पूर्ण फ्रेश एअर घेतो आपण आणि त्या रूम मध्ये सप्लाय करत राहतो. ओके. ठीक आहे. त्यामुळे तिथे आपण ज्यावेळेस फक्त व्हेंटिलेशन सिस्टीम असेल त्यावेळेस आउटसाइड कंडिशन डायरेक्ट घ्यायची. ओके. आता समजा सर म्हणजे हा. दोन गोष्टी माझ्या लक्षात आल्या हा, की पार्टिशनच्या पलीकडली स्पेस हा, ही जर व्हेंटिलेटेड असेल हो, तर डायरेक्ट अँबियंट टेम्परेचर घ्यायचं येस सर. आणि ती जर विथ स्टॅग्नंट आउटसाइड एअर असेल म्हणजे अनट्रीटेड एअर असेल, अनकंडिशन्ड एअर असेल तर बरोबर. 5 कमी घ्यायचं. हो, 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 आता समजा ती रूम पण जर एसीच असेल गृहीत धरून चालू, हो, तिच्यामध्ये आता समजा आपण रूम ए मध्ये 25 डिग्री मेंटेन करतोय बरोबर, आणि एका पार्टिशनच्या पलीकडे रूम बी आहे, बरोबर, तिथे आपण 25च मेंटेन करतोय. बरोबर आहे.
तर मग तर त्या दोन्ही त्याला 0 घ्यायचा ना मग सर तो? 0 घ्यायचा त्याला त्याला. 0 घ्यायचा किंवा मग त्या हो. ठिकाणी 28 असेल. इथे 25 आहे. ए हां. मध्ये 25 आहे आणि बी मध्ये 28 आहे असं गृहीत धरू. अँबियंट 35 आहे. बरोबर पण आहे. इकडे आपण 28 ठेवलेला आहे. बरोबर तर आहे. मग आता 28 आणि 25 असं आपण घेणार ना? हो, बरोबर. मग त्यावेळेस आपल्याला जिथे 25 हं. असेल, तिथे हा डिफरन्स जो आहे तो 3 डिग्रीचा 3 घ्यायचा. डिग्रीचा घ्यायचा. म्हणजे आपल्याला हो. पार्टिशनसाठी प्रत्येक पार्टिशन वॉलच्या हां. दुसऱ्या साइडला नेमकं काय आहे, हे माहीत असणं गरजेचं आहे. हो. बरोबर ओके, आहे. हो. ओके सर. म्हणजे ते माहिती असल्याशिवाय आपल्याला पार्टिशन डिफाईन नाही करता येणार. ओके, ओके. ठीक आहे. पण आता त्या केसमध्ये काय होतं बऱ्याच वेळा मॅक्सिमम वेळा आपण डायरेक्ट -5 करून घेऊन घेतो. कंडिशन्स घेऊन गृहीत ओके. धरतो तो. पण आता -5 हा सुद्धा आहे तो थंब रूल नुसार हं, हं. आलेला आहे. त्याला असं काही कॅल्क्युलेशन नाहीये. पण जो काही ट्रेडिशनल प्रॅक्टिसेस आहेत त्यात असं लक्षात आलं की -5 घेऊन आपण जे कॅल्क्युलेट करतो दॅट इज हं, सफिशियंटली हं. गुड. त्याच्यामुळे आपण -5 घेतो. हो सर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण फ्लोअरसाठी कॅल्क्युलेट करतो, तसंच सीलिंगसाठी कॅल्क्युलेट करतो. ऑक्युपंट्सचा लोड हा जो काही आहे लॅटेंट लोड आपल्याला कसा कॅल्क्युलेट करायचा माहिती आहे का? कसा येतो हा पी पर पीपलचा ना? पर्सन? हो सर. हां. तो एक टेबल दिलेला आहे. हीट गेन फ्रॉम पीपल. बरोबर आहे. हो. मग 12 नंबरचा. त्याच्यावरून काढायचं ते. हो. बरोबर. त्याच्यात आपण काय कन्सिडर करतो पॅरामीटर? त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करतो टेम्परेचर. त्या रूमचं ड्राय बल्ब बरोबर आहे. टेम्परेचर कन्सिडर करतो आणि डिग्री येस, ऑफ बरोबर. ॲक्टिव्हिटी कन्सिडर केली असते त्याच्यामध्ये. येस, राइट. त्याच्यावरून आता नॉर्मली सेन्सिबल आणि लॅटेंट हां, 2 त्यांनी अशी इथे दिलेले आहेत. बीटीयू पर अवर पर पर्सन. बरोबर. येस, सर. आता तो जो आपण कॅल्क्युलेट करतो ही ॲक्टिव्हिटी नॉर्मली आपण लाईट बेंचवर कन्सिडर ओके, करतो ओके, सगळीकडे. आणि जर आपल्याला ॲक्टिव्हिटी माहिती असेल तर ती ॲक्टिव्हिटी आपण सिलेक्ट करू ओके. शकतो. ठीक आहे. हं, हं. ॲप्लिकेशननुसार. ठीक आहे. आणि त्या ॲक्टिव्हिटीनुसार आपल्याला हा बीटीयू तिथे मिळेल त्या हं. टेबलवरून. ओके. आता तो बीटीयू आपल्याला मिळाल्यानंतर इंटू नंबर ऑफ बरं. ऑक्युपंट्स करून आपण बीटीयू पर हो. अवर काढणार. ठीक आहे. त्याच्यानंतर इक्विपमेंट लोड असा आपण कसा कॅल्क्युलेट करणार? इक्विपमेंट लोड आपलं लॅम्प असतील, तर त्याचं आपण घेतो त्या ह्याच्यामध्ये. लाईट लोड आपण वेगळा हो. घेतो. अच्छा लाईट वेगळंच घेतलेलं आहे. ओके. हां, लाईट लोड वेगळा घेतो. इक्विपमेंट म्हणजे मोटरच म्हणायचं आहे का तुम्हाला फक्त? हां, मोटर असू शकतात किंवा काही त्या एरियामधले जे काही कॉम्प्युटर हं, असेल हं. किंवा बाकी कोणते टीव्ही, फ्रिज वगैरे बाकी कोणतेही ते हं, इक्विपमेंटमध्येच हं, येते. हं, हं. त्याचा जो मोटरचा किलोवॅट हं, आहे इंटू त्याची जी डायव्हर्सिटी आहे हं, ती, हे झालं हं. किलोवॅटचं. किलोवॅटमध्ये आला तो. आपल्याला त्याला बीटीयू पर अवरमध्ये हो. पाहिजेल आहे. त्याच्यामुळे आपण इंटू 3400 किंवा 3410 ने ओके. मल्टिप्लाय करणार. तो आपल्याला हं, इक्विपमेंट लोड येईल. ओके. तसंच रेडिएशनचा लोड आहे. रेडिएशन म्हणजे काय? रूममध्ये काही असे सरफेसेस असतील, समजा हीटर आहेत, तर ते कंटिन्यू हीट जनरेट करणार आहेत. हं, 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 ठीक आहे. तर ते हीट जनरेट करणार आहे, तर मग त्यावेळेस आपण काय करतो, किती सरफेस एरिया आहे जो त्याचा हॉट हं, आहे, तो सरफेस एरिया घेतो, इंटू टेम्परेचर डिफरन्स घेतो. हं, ठीक आहे. म्हणजे त्या सरफेसचं टेम्परेचर घेतो मायनस रूमचं टेम्परेचर हं. करतो. इंटू 1.8 करून कॅल्क्युलेट ओके. करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता असे पण काही गोष्टी असू शकतात. समजा आपण काही गरम पदार्थ त्या रूममध्ये नेला. हं, ठीक आहे. पदार्थ आता हे एक्झॅक्ट एक्झाम्पल नाही राहणार याच्यासाठी, पण एक एक्झाम्पल म्हणून हं, हं, घेऊया. गरम जर समजा आपण पदार्थ घेतला आणि तो त्या रूममध्ये नेऊन हं, ठेवला, तर तो कंटिन्युअस हीट नाही देणार आहे. तो ग्रॅज्युअली रूमच्या टेम्परेचरपर्यंत थंड हं, होणार आहे. ठीक आहे. मग तो कोणता पदार्थ आहे त्याच्यावरती, त्याच्या वेटवरती आणि त्याला कूलिंग टाईम आपल्याला किती पाहिजेल आहे, त्याच्यावरती
त्याचं टेम्परेचर, इनिशियल टेम्परेचर किती आहे याच्यावरती आपण त्याला कॅल्क्युलेट करतो. आता कोणता पदार्थ आहे त्याच्यावरून आपला त्याचा मल्टिप्लिकेशन फॅक्टर, स्पेसिफिक हीट त्याची आपल्याला कळते. ओके. मग स्पेसिफिक हीट इंटू टेम्परेचर डिफरन्स इंटू मग याचं किती किलो आहे तो त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेट करणार त्याला, आणि किती टाइम मध्ये त्याला कमी करायचं. आता हे आपण कॅल्क्युलेशन जे करतोय ते पर अवरनी करतोय. मग त्या जर मिनिट मध्ये दिला असेल तर त्याला आवर मध्ये म्हणजे कन्वर्ट करून आपण त्याला कॅल्क्युलेट करणार. आलं आलं सर. लक्षात? आता हा जो आहे स्पेसिफिक हीट ही आपली BTU पर पाऊंड पर डिग्री फॅरेनहाइट मध्ये. अगेन जे कॅल्क्युलेशन आहे ते सगळे FPS युनिट मध्ये करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर लाईटचा लोड आहे. लाईटचा लोड आपल्याला एक तर डायरेक्ट वॅट मध्ये किंवा HP किंवा किलोवॅट मध्ये दिलेला असेल, किंवा नॉर्मली तो वॅट पर स्क्वेअर फीट मध्ये दिलेला असतो. आणि जर दिलेला नसेल तर तो 1 वॅट पर स्क्वेअर फीट किंवा 1.2 वॅट पर स्क्वेअर फीट कन्सिडर करून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग वॅटला आपल्याला अगेन इंटू, आता हा बलास्ट फॅक्टर आहे. तर जुने जे लाईट असतात आपले, जे आपण ज्याला आपण बल्ब म्हणतो, तर त्याला बलास्ट फॅक्टर ऍप्लिकेबल होता. तर तो नॉर्मली आपण 1.25 कन्सिडर करत होतो. आताचे जे आपले लाईट्स येतात, LED लाईट्स वगैरे, तर त्याला हा फॅक्टर कन्सिडर करण्याची गरज नाही. पण आपण मग ह्याला डायरेक्ट मल्टिप्लिकेशन फॅक्टर म्हणून 1 करतो त्यावेळेस. ठीक आहे. मग हा कॅल्क्युलेट कसा करणार? वॅट पर स्क्वेअर फीट मध्ये असेल तर किती वॅट पर स्क्वेअर फीट आहे इंटू, सांगू शकाल का कसं करणार? त्याची एरिया घ्यायला लागेल सर. येस सर, इंटू एरिया That ऑफ room. दॅट रूम. आणि मग बरोबर आहे. नंतर बलास्ट तो आपल्याला फॅक्टरने हे गुणायचं त्याला. वॅट मध्ये. येस सर, बलास्ट फॅक्टरनी गुणायचं. हा आपला आला आता वॅट मध्ये, त्याला BTU मध्ये कन्वर्ट करण्यासाठी अगेन 3410 किंवा 3400 नी मल्टिप्लाय करणार. ओके ओके. सर. आता ही ऑलमोस्ट सगळी आपली सेन्सिबल हीट कॅल्क्युलेट झाली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 2 अजून राहिलेल्या गोष्टी म्हणजे आपण जे काही डक्ट मध्ये लॉसेस असणार आहे ते, आणि सेफ्टी, याच्यावरती आपण कॅल्क्युलेट करणार. त्याच्यानंतर जी आपली फॅन मोटर असणार आहे, त्या फॅन मोटरमुळे काही हीट ऍड होणार आहे. जर समजा आता ड्रॉ थ्रू आणि ब्लो थ्रू, जर ज्यावेळेस आपली ड्रॉ थ्रू मोटर असेल तर त्यावेळेस आपल्याला ती हीट, मोटरची जी हीट आहे ती रूम मध्ये कन्सिडर करावी लागते. आणि ब्लो थ्रू असेल त्यावेळेस ती डायरेक्ट आपण टोटल सिस्टीम लोड कॅल्क्युलेट करतो, तेव्हा त्याच्यात कन्सिडर करतो आपण. ठीक आहे. आता जर ड्रॉ थ्रू असेल तर इथे तो कॅल्क्युलेशन मध्ये येऊन जाईल. त्याच्यानंतर फ्रेश एअर जी आहे त्याचा आपला काही लोड असणार आहे. आता फ्रेश एअरचा लोड कसा कॅल्क्युलेट करायला सांगू शकाल का? आता आपण कॅल्क्युलेट केला होता. बायपास फॅक्टरचा वापर करून सर. लॅटेंट बरोबर आहे. आणि सेन्सिबल दोन्ही वेगवेगळं. हो. फॉर्म्युला सेन्सिबल साठी CFM गुणिले 1.08 गुणिले बरोबर आहे. बायपास फॅक्टर बरोबर गुणिले आहे. डेल्टा टी टेम्परेचर. डेल्टा टी, बरोबर आहे. ठीक आहे. टेम्परेचर डिफरन्स बाहेरच्या एअरचं आणि आतमधल्या रूम कंडिशनचं. ठीक आहे. सर हे याच्याने आपण मला त्या मोटर बद्दल हे करायचं होतं. समजा आपली ड्रॉ थ्रू मोटर आहे 10 किलो वॅटची. हो. तर आपण ते पूर्ण आता ह्या केसमध्ये 10 किलो वॅट हीट लोड रूम मध्ये घेणार ना आपण, कारण मोटर पण आतमध्ये आहे आणि लोड पण आतमध्येच आहे त्याचं, असं म्हणून असा विचार करणार आपण. बरोबर. हो हो हो. ओके. आणि ही जर कारण ती कॉइलच्या जर नंतर ब्लो आहे थ्रू ना, असती तर, त्याच्यामुळे ही जर मोटर ब्लो थ्रू असती तर हा. मग आपण काय केलं असतं त्याचं? त्याचं ज्यावेळेस आपण टोटल एरियाचा लोड कॅल्क्युलेट करतो त्याच्यात त्याला घेतलं असतं. बरं, म्हणजे रूमचं लोड अधिक फ्रेश एअरचं लोड अधिक हे लोड असं केलेलं असतं आपण. हो, बरोबर ओके. आहे.
आता हा बायपास फॅक्टर हं. जो आहे, आता फ्रेश एअरचा लोड आता तुम्ही बघितला तर 258 CFM साठी फक्त 427 BTU हं. घेतलाय. बायपास फॅक्टर हं, हं. मुळे. म्हणजे आपण काय कन्सिडर केलंय, की ज्यावेळेस फ्रेश एअर ही आपल्या समजा AHU मध्ये हं. येईल, AHU मधून कॉइल वरून हं. जाईल, कॉइल वरून जाताना 0.04 एवढी एअर तशीच बायपास होणार आहे. ती अनट्रीटेड जाणार. कॉइलचं अनट्रीटेड जाणार. टेम्परेचर न घेता अनट्रीटेड जाणार आहे. तर त्यामुळे ती आपण रूमच्या लोडमध्ये हं. कॅल्क्युलेट करतोय तेवढी. पण बाकीची जी आहे 96 म्हणजे 0.04 सोडून 96% ती टो हा ती 96% टोटल जी आहे लोडमध्ये घेणार ती आपण. आपण टोटल मध्ये घेणार ओके. आहे आपण. आणि मग त्या टोटलमध्येच ब्लो म्हणजे थ्रू मोटरचं पण हे घेईल आपण घेणार ना? बरोबर. हो, ओके. हो. त्या टोटल मध्येच हे दोन्ही घेणार. ठीक आहे. आता ह्या सगळ्या टोटल लोड वरून जो आला आता आपला तो ERSH इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हं. हीट लोड. ठीक आहे. इथे तुम्हाला इथे नो लोड इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हीट पण कॅल्क्युलेट केलेला दिसेल. हा पण कॅल्क्युलेट करत असतात हा कारण डिह्युमिडिफाईड CFM मधला डिफरन्स किंवा त्याच्यामुळे लागणारी रिहीट किती लागेल त्याच्यासाठी हा कॅल्क्युलेट करत असतात. सर नो लोडमध्ये नेमकं काय फरक पडतो मग तसा? म्हणजे नो लोड मध्ये आपण इक्विपमेंट लोड जो आहे तो 0 करून कन्सिडर करतो. म्हणजे तुम्ही इथे ओके. बघाल तर आपण हा एवढा सगळा अ, लोड घेतलाय आणि इक्विपमेंट लोड आणि रेडिएशन लोड त्याच्यात कन्सिडर अच्छा. नाहीये. नो लोडमध्ये म्हणजे आपलं आतमध्ये लोड काही नाहीये. माणसं पण नाही का मग त्याच्यामध्ये? नाही माणसं आहेत माणसं त्याच्यामध्ये. आहेत. माणसांचा लोड आहे. इक्विपमेंट आणि रेडिएशन आणि लाईट नाही आहेत. हो. बरोबर आहे. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ही जी सेफ्टी आहे ती पण त्याच्यात कन्सिडर नाही करत. अच्छा. ओके. कारण की आपल्याला हीटरची मॅक्सिमम कॅपॅसिटी काढायची आहे. त्याच्यामुळे आपण सेफ्टी कन्सिडर नाही करणार. ठीक आहे. ते पुढे समजावून सांगेल मी त्याच्यातला डिफरन्स. ठीक आहे. इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हीट कॅल्क्युलेट केला त्याच्यानंतर आपण लॅटेंट लोड कॅल्क्युलेट करणार. लॅटेंट लोड मध्ये काय काय येणार? पीपल हं. येणार. पीपलच्या लोकांच्या जो लॅटेंट लोड असेल पर हं. पर्सन त्याच्यावरून आपण लॅटेंट लोड काढणार. त्याच्यानंतर त्याच्यात काही अप्लायन्सेस असतील जे लॅटेंट लोड क्रिएट करतायत, स्टीम जनरेटर असतील तर ते आपण इथे कॅल्क्युलेट करतो. त्याचा लॅटेंट लोड आपण कॅल्क्युलेट करणार. सेम अगेन तो लॅटेंट लोडची टोटल घेऊन त्याच्यावरती आपण सेफ्टी कन्सिडर करणार हं. आणि त्याच्यानंतर फ्रेश एअर. फ्रेश एअर त्याच्यामध्ये ऍड करणार. फ्रेश एअरचा लोड. ठीक हं. आहे. जो काही येईल आपला तो इफेक्टिव्ह रूम लॅटेंट हं. लोड येईल. लॅटेंट हीट. ती हीट आल्यानंतर आपल्याला टोटल हीट काढणार ERTH. ERTH म्हणजे ERLH प्लस ERSH. हं. ही आपली येणार ERTH. इथपर्यंत कळालंय? कळालं सर. एक डाऊट होता. त्या डाऊटवर हा आपण आत्ता नाही चर्चा करूया. फक्त मी डाऊट तुम्हाला विचारतो. मग आपण वेगळं सावकाश बोलू शकू किंवा क्लासमध्ये पण बोलू शकू. समजा चालेल. आपण आता ही जी मोटर आहे, गृहीत धरून हा दिलं आपल्याकडे एक 10 किलोवॅटची ड्रॉ थ्रू मोटर आहे AHUची. बरोबर आहे. तर आपण इक्विपमेंट लोडमध्ये हो आपण 10 किलोवॅट घेणार त्याला. बरोबर आहे ना? हो ओके. हो याचा अर्थ असा आपण घेणार, की तिथे 10 किलोवॅट ह्या रेटनी हीट निर्माण होते जी आपल्याला काढायची आहे. असा त्याचा अर्थ झाला. बरोबर ना? हो बरोबर ओके. आहे. समजा हा म्हणजे माझ्या ह्याच्यातला डाउट क्लिअर होण्यासाठी एक अशी मी हायपोथेटिकल कंडिशन हा घेतोय, की मी हा एका रूममध्ये माझ्याकडे 2 रूम्स आहेत. हा ओके रूम ए मध्ये मी 10 किलोवॅटचा हाच पंप लावला मोटर म्हणजे सॉरी ब्लोअर लावला आणि तो चालू बरोबर आहे. ठेवला. ओके आणि तो जो मोटर आणि ब्लोअर जी आहे ती रूम मी पूर्णपणे जगापासून आयसोलेट केली. हं? ओके लक्षात आलं ना सर? ती रूम मी हा जगापासून आयसोलेट हो केली. हो आयसोलेट केली. माझ्याकडे अजून दुसरी रूम आहे. त्याच्यामध्ये हा 10 किलोवॅटचे हीटर आहेत.
बरोबर आहे. आणि मी दोन्ही एकदम चालू केल्या. हां. मी हे काहीच करत नाहीये म्हणजे एसी वगैरे काही करत नाही. इन जनरल केस करतोय. तर बरोबर आहे. रूम बी ज्याच्यामध्ये हीटर लागलं आहे, त्याचं 2 हो. तासानंतरचं तापमान आणि रूम ए हां. ज्याच्यात मोटर आपण फिरवतो 10 किलोवॅट वरची, त्या बरोबर आहे. रूममधलं तापमान हे सारखंच हां. असेल का? हो सर. आता याच्यामध्ये ॲक्चुअली काय होतं ते सांगतो. समजा आता ती मोटर हं, आहे. 10 किलोवॅटची हं. मोटर आहे. समजा त्याच्यात 0.7% आता आपण 0.7% त्याची एफिशियन्सी कन्सिडर करू किंवा 0.8% ओके. एफिशियन्सी कन्सिडर करू. ठीक आहे. तर 0.2% जी आहे ती डायरेक्ट हीटमध्ये हो. कन्व्हर्ट होतीये. हं, बरोबर आहे. आता राहिलं हं. 0.8%. 0.8% काय करते? वर्क डन करते. काहीतरी वर्क बरोबर. करते. ठीक आहे. समजा आपण सगळ्यात बेसिक वर्क घेऊ. एखादा 10 किलोचा दगड आहे तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवला. ते सरकवून हो, ठेवतंय. हो, हो. बरोबर आहे. हे तिथे वर्क डन हं. होतंय. ठीक आहे. आता तो दगड इनिशियल पोझिशनला असताना सेकंड हो. पोझिशनला गेलाय. त्याच्यात जी काही एनर्जी होती, पहिली पोझिशन आणि सेकंड पोझिशन ह्याच्यात काही फरक पडलेला असेल का? समजा त्याची हाईट हो, कमी जास्त केली आपण असेल. केली नाही. हाईट कमी जास्त एक नसेल केली असेल तर हां, फरक पडेल. पण केली नसेल तर फरक पडेल का? त्याच्यामध्ये फरक नाही पडणार. नाही हं. पडणार. त्याची बरोबर आहे. पोटेन्शियल म्हणजे एनर्जी तेवढीच त्याच्यातली राहील आहे. एनर्जी सेम आहे. त्याची हां सर. पोटेन्शियल एनर्जी तेवढीच राहील आहे. हं, तेवढीच राहिली आहे. हं, बरोबर आहे. पण आपण वर्क डन तर हं, केलंय. हं. बरोबर. म्हणजे काहीतरी एनर्जी हो. लावलेली आहे. हं, हां. आता हीच केस आपण आत्ता जी समजा अर्थच्या एटमॉस्फिअरमध्ये कन्सिडर हं, केली. हीच केस आपण झिरो ग्रॅव्हिटीमध्ये हं, कन्सिडर करू. अर्थच्या एटमॉस्फिअरमध्ये त्याला जेवढा काही फोर्स हं. लागणार आहे, तेवढा फोर्स त्याला झिरो ग्रॅव्हिटीमध्ये नाही लागणार लागणार. नाहीये. हो, बरोबर आहे. पण त्याची पोटेन्शियल एनर्जी दोन्हीकडे हो. सारखीच राहिली आहे. बरोबर आहे. मग जी एनर्जी त्याच्यावरती आपण लावलेली आहे, ती कुठे कन्व्हर्ट झाली? ती कुठेतरी हां, कन्व्हर्ट झाली हे असणार आहे. मान्य सर. हे अगोदर पण सरांनी हां. आणि तुम्ही सांगितलं होतं. पण माझ्या मनात म्हणून हा हो. प्रश्न आला होता, की मी एका रूममध्ये हां. हीटर लावून ठेवतो 10 किलोवॅटचा आणि एका रूममध्ये हां. 10 किलोवॅट मोटर लोड करून ती फिरवतो आणि मग जर ती मी हो. 3 तासांनी दर 1 तासाने जर त्या रूमचं टेम्परेचर मोजलं, तर ज्या ठिकाणी मी असं हां. फिजिकल वर्क करतोय, एका जागेवरून दुसऱ्या जागी हो. किंवा खालून वरती, वरतून खालती, त्या रूमचं टेम्परेचर बरोबर आणि आहे. ज्या ठिकाणी 10 किलोवॅट मी लावलेला आहे हीटर, त्या रूमचं टेम्परेचर हो. याच्यामध्ये नक्कीच फरक असणार ना सर? असं एक माझ्या मनात आलं होतं. नाही. म्हणजे आपण जर दोन्ही दोन्ही पण जर आपण याच्यासाठी ठीक आहे, आता एटमॉस्फिअरमध्ये कन्सिडर केल्यानंतर थिअरॉटिकली जरी सेम असेल, तरी प्रॅक्टिकली आहे फरक की नाही? पडणार आहे. पण ह्या दोन्ही पण केस आपण झिरो एटमॉस्फिअर किंवा आउटर स्पेसमध्ये कन्सिडर केल्या ना, तर दोन्हीला इक्वलच टेम्परेचर असणार आहे. ओके. हां. कारण असं आहे, की जी अल्टिमेटली जो काही एनर्जी लॉस होणार आहे किंवा जी एनर्जी लॉस म्हणण्यापेक्षा एनर्जी कन्व्हर्ट हं. होणार आहे, ती कशात कन्व्हर्ट होऊ शकते? ती एकतर हीटमध्ये कन्व्हर्ट होऊ शकते किंवा लाईटमध्ये कन्व्हर्ट होऊ हं, शकते. हं. तर मॅक्सिमम प्रमाण जे आहे त्याचं हीटमध्ये कन्व्हर्ट होण्याचं ओके. असतं. लाईटमध्ये कमी कन्व्हर्ट असतं. होण्याचं हो. नसतं. बरोबर आहे. आणि तिसरं जे आहे समजा आपण एक कन्सिडर करू, की जी त्याच्यातली एअर मूव्हमेंट असेल वगैरे, हं. वगैरे ती ती हं, असेल. हं. ह्याच्या पलीकडे कोणत्या याच्यामध्ये कन्व्हर्ट होत नाही हीट. म्हणजे एनर्जी हं, आहे ती. हं, हं. बरोबर आहे. एअर मूव्हमेंटमुळे जी काही असेल ती काही खूप असा फरक हं. पडणार नाही त्याला. लाईटची जी आहे ती तशी पण ॲक्चुअलमध्ये नाहीच काही बाहेर ओके. पडत आहे. राहिली फक्त हीट एनर्जीच. ओके, ओके. म्हणजे असं आपण ती अनुमान करून कन्व्हर्ट होऊ आपण पुढे शकते. जातोय ते घ्यायला. येस, आणि येस. मग म्हणजे ती असं कधी आपली घडलंय का, की आपण हे किलोवॅट 20% घेतले. 80% एफिशियन्सी असल्यामुळे या मोटरचे हां. किलोवॅट एखाद्या डिझाइन पॅटर्नमध्ये 20% घेतल्या गेले चुकून आणि मग त्या एच-व्ही-सी सिस्टमने आपल्याला नीट परफॉर्मन्स नाही दिला. असं कधी आढळलंय आपल्याला? सो तसं कोणी घेतलेलंच घेतलेलंच नाहीये. नाही. ओके, ओके. ठीक आहे सर. ओके, ओके. चालेल. ॲक्चुअली काय होतं अ,
आता इथे आपण ज्यावेळेस कन्सिडर करतो ना ते टिपिकल कंडिशनला सगळं हं, कन्सिडर हं. करतोय. हायेस्ट हो.